मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लवकरात लवकर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जी राणी आहे ती राणी त्यांना समजावत असते, म्हणत असते की आपलाच फायदा होणार आहे, आपण जाऊयात सगळेजण तिथे काम करायला. पण आता कुणीच राणीचं ऐकत नाही. मालती तर राणीचं काही बोलणंच ऐकून घेत नाही. मालती राणीला ओढीत ओढीत घेऊन येते आणि तिच्या आईच्या घरात लोटते आणि म्हणते की बघा तुमची पोरगी काय बोलते, आम्हाला आम्हाला म्हणते की आम्हीच आमच्या घरामध्ये नौकर म्हणून कामाला जायचंय. तर राणीची आई पण राणीवर आता हात उचलायला लागते, म्हणते अगं राणी तुला काही कळतं की नाही, काय बोलते तुला समजत आहे का. तर राणी म्हणते की इंद्र म्हणतो की थांबा, कुणीही काही आरडाओरडा करू नका, थांबा, माझं म्हणणं काय आहे ना ते ऐकून घ्या. तर आता लगेच ते म्हणतात की काय, तर इंद्र तू का त्या राणीच्या बाजूने बोलतोय असं मालती म्हणते. तर आता इंद्र म्हणतो की या सगळ्या पाठीमागे काहीतरी आहे, त्यामुळेच मी राणीच्या बाजूने बोलतो आहे. आणि तुम्हाला माहिती का, आपल्याला जर त्या घरात जायचं असेल आणि त्या घरामध्ये आपल्याला हे करायचं असेल ना, आपल्याला त्या घरात नेमकं काय चाललंय काय नाही हे सगळं कळायचं असेल ना, तर आपल्याला त्या घरात जावं लागेल, त्या माणसांसोबत राहावं लागेल. आणि दादासाहेब माडिक हा माणूस खरा आहे की खोटा हे कळण्यासाठी आबांना त्याच्यासोबत असले की आबांना लगेच कळेल त्यांचा भाऊ कसा होता आणि याच्यात फरक, कारण ते खोटं आहे की खरं आहे हे सगळं कळेल. तर ते म्हणतात की हो ना, आपण हेच करायला पाहिजे असं म्हणतात. आणि आता लगेच जी मालती आहे ती म्हणते म्हणजे तू ते म्हणशील मग आम्ही तिथे काम करायला जायचं की यासाठी. तर आता राणी म्हणते की हो मग आपण काय करणार आहात, दुसरा पर्याय कुठे आहे आपल्याकडे मालती आई. आणि मालती राणीवर हात उचलते, राणीला बोलते. आणि आता लगेच राणी म्हणते की हे बघा, तुम्ही मला आत्तापर्यंत कधी सुनेचा दर्जा दिला नाही, कधी सुनेचा मान दिला नाही, पण हे बघा मी त्यावरून नाही, मी तुमचं काय हो तुमच्यासारखी स्त्री ना, मी मी काय केलं सांगा बरं तुम्ही. मी तुमच्यासारखी स्त्री आहे, तुमच्यासारखंच सगळं शरीर आहे. हां आम्ही गरीब आहे पैशानी, पण आम्ही असंच तुमच्यासारखंच आहे ना हो. आमच्यात रक्त काही वेगळं आहे का, तुमच्यात आणि आमच्यात रक्त एकच आहे. आणि त्यामुळे एवढं का तुम्ही हे करताय असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो ना, तुमचं आणि आमचं रक्त काही वेगळं वेगळं आहे का असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो खरंच असं करायला नको होतं. तर आता लगेच मालती मला म्हणतात की हे बघा तुमच्यासारखीच मी स्त्री आहे, पण तुम्ही मला कसं भागवणूक देता ना. खरंच मी आत्तापर्यंत काही बोलले नाही, पण मला असं वाटतं की एकच स्त्री दुसऱ्या स्त्रीचा एवढा अपमान करते, असं कधी असतं का. अहो तुमच्यासारखे काही लोक गोड बोलून नेतात, आम्ही सुनेला लेकीसारखं सांभाळू, पण लेकीसारखं सांभाळत नाही ते. अहो सून ती सून, आईला आईसारखा किती सासूला जीव लावा, पण ती कधी आई होऊ शकत नाही असं राणी बोलते. आणि आता मालती म्हणते की हे बघा, बास झाला तुझं, आम्ही तू जे म्हणशील ते नौकर बनून जायचं का त्या घरामध्ये. तर आता लगेच जी राणीची आई आहे ती म्हणते की नाही, तुम्ही नका जाऊ अहो तिथे कामाला, आम्ही तिथे कामाला जातो आणि तुम्हाला काय जे करायचं आहे ते आम्हाला सांगा, आम्ही ते करीत जाऊ असं राणीची आई म्हणते. तर आता राणी म्हणते आई तू तिथे जाऊन काही उपयोग होणार नाही आहे, तुम्ही जाऊन काय उपयोग आहे गं, आबांना ते तुम्हाला कसं कळणार आहे, दादासाहेब माडिक खरा माणूस आहे की खोटा, तुम्हाला त्यांच्यातल्या सवयी माहिती नाही आहे. तसं यांना सगळं माहिती असणार आहे, दादासाहेबांना आबांना सगळं माहिती आहे असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना, आबांना माहिती होतं सगळं काही. तर आता लगेच ते म्हणतात की बरं झालं. तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की आता काय करायचं आपण, मग तुला म्हणजे काही करून आम्हाला तिथे कामाला पाठवायचं ही तुझी इच्छा आहे ना. तर आता आबा पण म्हणतात हो तयार आहोत आम्ही तिथे कामाला जायला. राणी चल आपण जाऊया तिथे कामायला, कारण की एवढा जर आपला फायदा होणार असेल तर का नाही जायचं आपण तिथे असं म्हणतात. तर आता लगेच सगळ्यांना खूप वाईट वाटतं, राणीच्या आईल त्यांना ते म्हणतात की त्यांच्याच घरात तुम्ही कामाले बनून जाणार, तुमच्याच घरामध्ये, खरंच खूप वाईट वाटतंय असं ते बोलतात. तर आता इकडे जो इंद्र आहे इंद्र आणि ते आता म्हणतात की चला आपण जाऊयात. आणि आता लगेच इकडं जी रत्नाकाकी असते ती ताटं पुसता पुसता तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो. आणि विचार चालू असतो तर तिच्या डोक्यामध्ये तिथं उर्मिला येते, उर्मिला ते बाटली ठेवते आणि म्हणते भरून ठेवा, पण रत्नाकाकीचं लक्ष नसतं, त्यामुळे ती खूप ओरडते, म्हणते की लक्ष कुठं आहे तुमचं, ओ मी काय म्हणते, आणि हात ओढते. तर रत्नाकाकी म्हणतात अगं तुला पाणी पाहिजे ना, देते ना मी पाणी. तर आता लगेच ती म्हणते, उर्मिला म्हणते तुमचं लक्ष कुठे आहे हो, काय चाललंय तुमचं हे. अहो तुम्हाला माहिती का, आधी तुम्हाला त्या मालतीनं छळलं, आता ह्या दादासाहेब महाडिक आले, नुसतं काम करून घेत आहेत, तुम्हाला पेटवून घेत आहे. अहो एवढं तुम्हाला नको असेल ना तर मी एक सांगते, एक करा तुम्ही, डायरेक्ट नाही म्हणा कामाला. तर कामाला नाही म्हटले ना बरोबर इथं कामाला लावेल.
तर ती म्हणते रत्नाकाकी म्हणतात काही गरज नाही आहे, कारण की हे आपलंच घर आहे, काम करायला काय लाजायचं इथे, इथे मी काम करेल असं रत्नाकाकी म्हणतात. तर आता उर्मिला म्हणते की करा मग करायचे तर, आणि उर्मिला निघून जाते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.